एक विचार केला जातोय, इतक्या भावना तीव्र का आहेत, हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत आज मान्यवर पाहुणे. मी सुरुवातीला सांगतो की आजच्या पॅनलमध्ये कुणीही राजकीय पक्षाचा व्यक्ती येणार नाही. म्हणजे त्यांचे प्रवक्ते येण्यापेक्षा इतिहास अभ्यासक आणि या सगळ्या मुद्द्यामध्ये ज्यांनी भूमिका मांडली आहे ते सगळे बोलवण्याचा आपण प्रयत्न केला आहे. आज या चर्चेमध्ये ज्यांनी भूमिका घेतली आहे वाघ्या पुतळ्याच्या ते समाधीला हटवण्याच्या विरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके, आपल्या सोबत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधीरराजे भोसले सुद्धा आहेत. सुधीरजी, तुमचंही स्वागत आहे. आपल्या सोबत इतिहास अभ्यासक संजय सोनवणी सर आहेत. आज त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, आपली भूमिका मांडली. त्याचबरोबर शिवचरित्र अभ्यासक शेख सुभान अली सुद्धा आपल्या सोबत आहेत. इतिहास अभ्यासक पैगंबर शेख सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि तुषार दामगुडे इतिहास अभ्यासक आपल्या सोबत आहेत. या सगळ्या पाहुण्यांचं मी स्वागत करतो. पण या चर्चेची सुरुवात अर्थात जिथून सुरू झाली, खरं तर काही दशकभरापूर्वी हा सगळा वाद महाराष्ट्रात निर्माण झाला. वाघ्या पुतळा तिथून काढून टाकलेला होता आणि पुन्हा तो तिथं बसवण्यात आला. पण या सगळ्या वादाच्या मुळाशी कोण होतं तर संभाजी ब्रिगेड होतं. संभाजी ब्रिगेडचा तो आक्षेपाचा मुद्दा होता. म्हणून मला भोसलेजींना विचारायचं आहे, रायगडावरच्या वाघ्याची समाधी तुम्हाला का हटवायची आहे? तुमचा नेमका आक्षेप काय आहे आणि का सातत्यानं तुम्ही तो वाघ्याचा पुतळा हटवण्याचा प्रयत्न करताय? प्रथमतः मी छत्रपती संभाजी यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी हा मुद्दा या ठिकाणी घेतलेला आहे. लक्षात घ्या विलास सर, आपण थोडंसं मागं जाऊया. जेम्स लेनने त्याचं जे पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये काही गोष्टीचा संदर्भ दिला. बरं. आणि त्यात तो प्रकर्षाने असं म्हणतो की महाराष्ट्रामध्ये असे काही वास्तू किंवा अशी काही स्मारकं उभारली जातात, त्याचा संदर्भ वेगळ्या दृष्टीने घेतला जातो असं त्यांनी त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये घेतलेलं आहे. आणि तो संदर्भ पकडून जेम्स लेनने जे काय प्रकार केला त्याच्यावर पहिल्यांदा भांडारकरवर कारवाई केली ही संभाजी ब्रिगेडने केली. कारण त्याच्या मागचा इतिहास, तो जो काही जेम्स लेन कुठे राहिला काय राहिला ह्याचे जे त्यांनी काही संदर्भ दिले त्याच्यातून ते आलं आणि मग संभाजी ब्रिगेडने भांडारकरवर कारवाई केली. त्याच्यानंतर असं झालं की अनेक आपले जे इतिहासकार आहेत आणि अनेक जी मंडळी आहेत ज्यांना इतिहासाचा अभ्यास करायचा आहे, ही सगळी मंडळी वेगळ्या अर्थाने या इतिहासाचा पुनर्अभ्यास करावे लागले आणि त्यातून अनेक गोष्टी उघड झाल्या. त्यातलंच एक ते दादू कोंडदेवचा विषय आला. दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते आणि मग ते लाल महालातून तो शिल्प हलवलं गेलं, कायदेशीर हलवलं गेलं. त्याच्यावर अनेक जयसिंगराव पवार असतील किंवा अनेकांनी त्याच्यावरती भूमिका मांडली की ते योग्य नव्हे म्हणून. अशाच प्रकारचं आम्ही ज्यावेळेस चौकशी केली तर ते वाघ्या पुतळ्याचं हे जे देखील काल्पनिक पात्र उभं केलेलं आहे आणि तिथे जी पाटी बसवली त्याच्या स्पष्टपणे म्हटलेलं आहे ती अर्पण पत्रिका आहे. कशामधली? राजसन्यास नाटकामधून प्र के अत्र्यांनी ते अर्पण पत्रिका लिहिले, त्याच्यामध्ये ती भूमिका घेतलेली आहे आणि तशीच्या तशी ती अर्पण पत्रिका घेतलेली. याचा अर्थ काय झाला? त्याला किती वर्षापूर्वीचा इतिहास आहे? याच्या अगोदर या स्मारकावरती म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा शाहू महाराजांकडे किल्ला मोगलांकडे होता तो शाहू महाराजांनी घेतला. शाहू महाराजांनंतर तो पोतनीसांकडे गेला आणि पोतनीसांनी पुन्हा तो पेशव्यांनी आपल्या ताब्यात घेतला. पेशव्यांनी तिथे आपले शिपाई तिथे ठेवले होते आणि त्याच्यानंतर मुंबईचा गव्हर्नर होता क्रॉफर्ड म्हणून, त्याने तो पुन्हा तो किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि तो पूर्ण किल्ला तो फिरला. त्या किल्ल्यावरती फिरला, त्याच्याबरोबर टेम्पल नावाचा त्याचा एक सहकारी होता. हे सगळे फिरले आणि त्यांनी त्या किल्ल्याची दुरवस्था कशी झाली याची तिथे वर्णन केलेली आहे. त्याचा संपूर्ण इतिहास उपलब्ध आहे. बरं, हा सगळा इतिहास उपलब्ध असताना त्यांनी जे जे काही तिथे स्केचेस केले आहेत त्या स्केचेस त्यांनी मग लिहिलेले आहेत. टेम्पल नावाचा जो गव्हर्नर होता त्याने तर त्याच्यावरती कुठल्या कुठल्या प्रकारची फुलं तिथे वाहिलेली आहे समाधीवरती, अष्टकोनी समाधी याचे सगळं तिथे उपलब्ध आहे. या 1996च्या गुलाबाच्या गॅझेटमध्ये तसा उल्लेख असताना तिथेही कुठल्याही ठिकाणी कुत्र्याच्या समाधीचा उल्लेख कुठेही नाही. तुमचं असं म्हणणं आहे की या सगळ्याला ही जी वाघ्याची समाधी आहे त्याला कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाहीये. हा सर, मला जरा थोडंसं एकच मिनिट त्याच्यामध्ये विशेष करतो कारण बाकी सगळ्यांना पण मी तुम्हाला मागच्या याच्यामध्ये माझ्या ज्या डिबेटमध्ये मी तुम्हाला एक 1996 माझ्याबरोबर जो घटना घडली होती की जी कुजबूज चालते त्या कुजबुजीचा उल्लेख मला काय सांगायचा आहे की हेच जेम्स लेनने धरलं आणि हेच जेम्स लेनने पुढे एक वेगळी व्यवस्था इथे काम करते. ती कायम बहुजन समाजातील हे जे महापुरुष आहेत त्यांची बदनामी करण्यासाठी कायम सरसावलेले असतात आणि ह्याच लोकांनी याच्या बाबतीत केलं. म्हणजे प्र के अत्र्यांचं एक छोटंसं उदाहरण देतो. त्यांनी करेचं पाणी पुस्तक लिहिले, त्याच्यामध्ये एक नोंद ठेवलेली आहे, इतिहासाची एक नोंद ठेवलेली आहे की इतिहासकार काय करतात. फडणवीस नावांच्या 21 रखेल्यांची यादी त्यांना भेटली. ती इतिहास ज्यावेळेस
इतिहासाचं काम चाललं होतं, लेखणीचं काम चाललं होतं, तर इतिहासकारांना एका रखेलीची यादी फडणवीसांच्या भेटली. ते एका इतिहासकाराने चक्क ती यादी खाऊन टाकली असा उल्लेख प्रख्यात्राने आपल्या पुस्तकात लिहिलेला आहे. हम्म. म्हणजे अशा प्रकारचे त्यांनी पुढे नोंदून ठेवल्या. अशा ठीक आहे. प्रकारचे जर इतिहासकार सर सर असतील, एक मुद्दा तर हे तुमचा लक्षात आपल्याला आला, समोर कोणता एक मुद्दा इतिहास लक्षात असेल, आला हा तुम्ही की म्हणजे लक्षात ऐतिहासिक संदर्भ नाहीये, पण तुम्ही त्याला पुष्टी अशी जोडताय की तो अवमान करण्याचा एक हे आहे, बरोबर? ते काय आहे ते आवाज पटकन येतोय. सांगा, मला पुढच्या पाहुण्यांकडे जायचं आहे. आपल्याकडे आज खूप पाहुणे आहेत. बरं, तुम्ही मांडताय ते त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाही. ठीक आहे, मी सोनवणी सरांकडे जातोय. सोनवणी सर, त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे ऐतिहासिक याला कुठला आधारच नाहीये. खरंच वाघ्याची समाधी, वाघ्या हे पात्र, हे सगळं कपोलकल्पित आहे की त्याला काही आधार आहे ऐतिहासिक? त्याला असा आधार आहे की खुद्द तो शिवकालीनच आहे. गदग येथे जे बेलवडी संस्थान होतं, हा. तिथे यादवाड येथे शिल्प आहे. त्या शिल्पात छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसले आणि त्यांच्या बाजूने कुत्रा चाललेला आहे, असं ते शिल्प आहे. त्याचा इतिहास बराच मोठा आहे, एवढा वेळ कोणाचा घेत नाही, हो. आणि त्याच्याबद्दल मी आज बरंच बोललेलो आहे. हम्म. म्हणजे कुत्रा शिवाजी महाराजांच्या जीवनात होता हा पुरावा 1678 सालचा गदग येथे यादवाड, जे कर्नाटकातलं गाव आहे, दक्षिण दिग्विजयच्या वेळेस शिवाजी महाराजांचं त्याची नोंद आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की 1832 ते 1852 या दरम्यान जे जर्मन मिशनरी भारतात आले होते, त्यांनी वाघ्याची समाधी पाहिली. त्यावेळेस वाघ्याचा पुतळा जो होता तो दगडी होता, पाषाणात घडवलेला, ताशू घडवलेला होता, आणि त्याचं नाव वाघ्या आहे. आणि ज्याने शिवाजी महाराजांच्या चितेमध्ये उडी घेतली होती असा उल्लेख त्या पुस्तकात सुद्धा आलेला आहे. हे पुस्तक तिसरी कधीचं गोष्ट आहे? अशी, साधारण त्याचा कालखंड काय त्या पुस्तकाचा? पुस्तकाची दुसरी आवृत्ती 1930 साली प्रकाशित झाली. पहिली आवृत्ती होती 1852 साली प्रकाशित झालेली आहे. 1852 ला ते 52 प्रकाशित साली. झालं. 1852 म्हणजे वाघ्या हे पहिल्यांदा तिथं आलं असं तुमचं म्हणणं आहे? हो, आणि पुतळा होता आणि तो दगडी होता असा त्याच्यामध्ये संदर्भ आहे. बरं. त्यानंतर तिसरा पुरावा असा की 1905 साली चिंग गोपटे यांच्या महाराष्ट्रातील किल्ले या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या लाडक्या कुत्र्याची आणि त्याने आगीमध्ये उडी घेतल्याची कहाणी 1905च्या चिंग गोपटेच्या पुस्तकात आलेली आहे. हा. त्यानंतर होळकरांनी जी देणगी दिली शिवस्मारकांना, शिवस्मारकाचं काम तेव्हा चालू होतं, म्हणजे सुरू झालेलं होतं, ती स्मारकात आणि वाघ्याचा प्रतिमा पुन्हा एकदा स्थापित करण्यासाठी त्यांनी देणगी दिली. ती दिली 1906 साली, लक्षात घ्या. आणि राम गणेश गडकरी, ज्याच्यावर यांचा खूप आक्षेप आहे या सगळ्या मंडळींचा, त्यांची अर्पण पत्रिका जी आहे ती 1919 सालची आहे. आणि वाघ्याचा जो आजचा पुतळा आहे तो उभा राहिला आहे 1936 साली. म्हणजे 36 साली ही आजचा जो पुतळा आहे तो उभा राहण्याच्या आधी तिथे चौथारा होता, स्मारक होता, आणि राम गणेश गडकरींनी आपल्या अर्पण पत्रिकेची काळजीपूर्वक सगळ्यांनी वाचावी. त्या शिवसमाधी शेजारीच त्यांच्या लाडक्या कुत्र्याची समाधी हा शब्द वापरलेला आहे, समाधी आहे असा त्या अर्पण पत्रिकेतच उल्लेख आहे. म्हणजे समाधी होती, कारण जर समाधी नसते, काल्पनिक पात्र असतं तर एक वाघ्या होता, तो लेखनिष्ठ होता असं त्यांनी काव्यात्मक स्वरूपात लिहिलं असतं. समाधी आहे म्हणजे हा प्रत्यक्ष उल्लेख त्यांनी त्या अर्पण पत्रिकेतच केलेला आहे. म्हणजे हे किमान 5 पुरावे आहेत, ज्यातनं 2 गोष्टी स्पष्ट होतात की शिवाजी महाराजांच्या जीवनात एक त्यांचा लाडका कुत्रा होता. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी समाधी बांधली, ती संभाजी महाराजांनी बांधली, संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांची बांधली, वाघ्याची बांधली. काळोखामध्ये ब्रिटिशांनी हल्ला केला 1818 नंतर, तोफगोळ्यांचा मारा केला, त्यात बऱ्याच गोष्टी उद्ध्वस्त झाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची मेघडंबरी उद्ध्वस्त झाली, सगळ्याच गोष्टी आजूबाजूच्या उद्ध्वस्त झाल्या. आणि मग तो दगडी पुतळ्याच्या ऐवजी तो पंचधातूमध्ये पुतळा नंतर बसवण्यात आला. त्यामुळे त्याचा अवमान करण्याचा कोणाचा हेतू होता, शिवाजी महाराजांचा अपमान करावा असा हेतू होता असं जर म्हणायचं असेल, मग ज्यांनी समाधीच बांधली, नव्याने जीर्णोद्धार केला, तो सुद्धा बाद करायला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही या सगळ्याबद्दल तुमची भूमिका म्हणताना 5 ऐतिहासिक पुरावे देत आहेत, पण यामध्ये आणखीन एक वेगळ्या प्रकारची भूमिका आज समोर आली. धनगर समाजानं आक्रमक भूमिका घेतली. लक्ष्मण हाके आले, दोडतले आले, हे सगळ्यांनी सांगितलं की संभाजी महाराजांनी जी मागणी केली आहे ती पूर्ण केली तर आम्ही शांत बसणार नाही, आम्ही सगळे रायगडाच्या दिशेने निघू. लक्ष्मण हाकेजी, धनगर समाज एवढा आक्रमक का होतोय? तुमचा नेमका आक्षेप कशाला आहे? तुम्ही कुठे दुखावलाय?
आम्ही दुखवण्याचं कारण असं आहे की छत्रपती शिवराय यांचे स्वामिनिष्ठ होळकर आहेत. मी एक तुम्हाला इतिहासामधला, मी खरं तर इतिहास तज्ञ नाही, पण इतिहासामधला एक तुम्हाला सुभेदार मल्हारराव होळकरांच्या संदर्भातला एक पुरावा देतो तुम्हाला. बरं. पुरंदर तह घडला. पुरंदर तह घडल्यानंतर त्या मिर्झा राजे जयसिंगाला औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंगाला औरंगजेबाने टोंक परगणा बक्षीस म्हणून दिला होता. आणि मग तोच किल्ला मल्हारराव होळकरांनी जिंकून आपल्या स्वराज्याला जोडला. आणि त्याचा प्रमुख कोल्हापूरच्या महाडिकांना बनवलं. म्हणजे होळकरांची स्वामीनिष्ठा. एकदा बारामती जवळचं दौंड परगण्यामध्ये, म्हणजे त्या परिसरामध्ये जरीपटका एकदा पेशव्यांनी शिंदेच्या पण त्यांच्या स्वामिनिष्ठेवर कोणी घेतला आक्षेप? होळकरांच्या या जीर्णोद्धाराबद्दल, होळकरांनी जे काही होळकर असेल किंवा तत्कालीन जीर्णोद्धार समिती असेल यांच्या निष्ठेबद्दल यांनी कोणता अवमान केला हो? जे छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करत आहेत, जी एक स्मारक समिती महाराष्ट्रामध्ये गठीत होती, त्यामध्ये काम कुणी केलं तर महात्मा होळकरांनी अवमान केला असं कुणी म्हणालं? कोण म्हणालं? शंका कशावर उपस्थित करतायत ते? ठीक आहे, मी विचारतो ना, समितीवरती शंका उपस्थित करतायत. मी विचारतो सुधीर राजेजी, हे क्लिअर होऊ द्या. त्या समितीवर हे उभारणं, त्याच्यावर तुमचा आक्षेप आहे? त्या सगळ्यांवर आक्षेप आहे तुमचा? आमचे मित्र जे आहेत लक्ष्मण नाके, यांना याची कल्पना नसेल. ते अनवधनाने होळकरांचा अपमान करतायत. त्याच्यामध्ये कथा अशी म्हटलेली आहे या कुत्र्याच्या संदर्भात की होळकर हे ब्रिटिशांना घाबरत होते, त्यामुळे त्यांना देणगी देताना भीती वाटत होती. आणि त्याच वेळेस होळकरांच्या राणीचा कुत्रा गेला होता आणि त्याचं सुतक त्यांना लागलं होतं, त्यामुळे सुतकामध्ये ते देऊ शकत नाहीत. आता मला सांगा, होळकर ज्यांनी ह्या मोगलांवरती अगदी थैथयाट करून नाचलेले आहेत, मोगलांना सळो की पळो करून सोडलेले आहेत, त्या वंशांचे, त्यांच्याच वंशातली अहिल्यादेवी यांनी ह्या संपूर्ण म्हणजे ह्या परंपरेला फाटा देऊन एक वेगळं उदाहरण ह्या देशाला दिलेलं आहे. अशा वंशातल्या होळकरांचा, म्हणजे तुम्हाला सांगतो, त्यांचे पुत्र आहेत यशवंतराव होळकर, यांनी आपल्या म्हणजे यांची म्हणजे लग्न आहे हे शाहू महाराजांनी आपली मुलगी चंद्रप्रभा ही त्यांना दिलेली आहे, लक्षात घ्या. आता अशा होळकरांच्या ह्याच्यामध्ये त्यांना माहित नव्हतं का की शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे होता की नव्हता? बरं, शिवाजी महाराजांचे सूत्र पाळणे इतके होळकर हे होते का? बरं ते होळकरांचं म्हणजे ते ब्रिटिशांना घाबरत होते. लक्ष्मणजी बघा, आपलं तुमचं बाकीचं काय असेल ते असेल तुमचं राजकारण, जाऊ द्या. आपण ह्या समाजाचा विषय घेऊ नका. समाजाचा विषय याच्यामध्ये घेऊ नका. लक्ष्मण, ठीक आहे, त्यांचं सुधीर राजेजी त्यांचं एकदा म्हणणं घेऊया. पुरावा आला पाहिजे समोर, ते केलेलं आहे याचा पुरावा काहीच नाहीये. होळकरांच्या कुठल्याही याच्यामध्ये तसा पुरावा नाहीये. होळकर आणि इतके पराक्रमी राजे असताना तुम्ही त्यांना बदनाम करता, त्यांना अपमान करताय त्यांचा. हे कुठेतरी तुम्हाला वाटत ते ब्रिटिशांना घाबरत होते. सुधीर राजेजी, मी घेतो त्यांचं म्हणणं घेतो. 12 दिवस तिथे राहिले, तुम्ही वाचा नीट. एक मिनिट. सुधीर राजेजी एक त्यांचं म्हणणं घेऊ द्या, बाकीच्या पाहुण्यांना मला चर्चेत आणायचंय. लक्ष्मण हाके, तुमचं म्हणणं, त्यांनी जो आक्षेप घेतलाय तुम्हीच बदनामी करता असं त्यांचं म्हणणं आहे. मला एक सांगा, जर खरंच अवमान घडत असता तर होळकरांनी तिथं वाघ्याची समाधी बसू दिली असती का? साधा सिंपल प्रश्न आहे ना. त्यांच्या हयातीतच ते स्मारक झाले ना. मग होळकरांनी दिलं असतं का? तुम्ही ती कथा वाचली का? आम्ही कशी वाचलेली आहे, आम्हाला सगळं माहिती आहे. समर्थन दिलं असतं का? होळकरांनी अशा कृत्याला संदर्भ असतात. होळकरांनी असं कुठेही म्हटलेलं नाही. होळकर एखाद्या कुत्र्याच्या 12 दिवस सुतक पाळतात असं त्या पुस्तकात त्याची कहाणी केली गेलेली आहे. मला एक सांगा, तुम्ही मान्य करता आणि होळकरांनी एवढं स्वराज्य ब्रिटिशांना घाबरतात अशा प्रकारची मागणी केली गेली. आणि ते कुत्र्याला म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जीर्णोद्धाराला देणार त्यांनी देणगी दिली नाही, त्यांनी कुत्र्या समाधीला देणगी दिली. तुम्ही काय वाद? ठीक आहे. मी येतो या मुद्द्यावरती, येतो. आक्षेप जो आहे ना ते लावत, पण हे नका करू तुम्ही हाके साहेब. ठीक आहे. मला या चर्चेमध्ये बाकी पाहुण्यांना आणायचंय. सुधीर राजेजी थांबा ना, मी दोघांनाही थांबवतोय. मला या चर्चेमध्ये अजून 2-3 पाहुणे चर्चेत जोडायचे आहेत. मी शेख सुभान अली यांच्याकडे सुरुवातीला जाईन. शिवचरित्र अभ्यासक आहेत ते. तुम्ही या सगळ्या अभ्यासामध्ये
तुम्हाला ह्या वाघ्याच्या बद्दल काय वाचायला मिळालं? हे वाघ्याचं पान ऐतिहासिक आहे, इतिहासाचं पान आहे की कथेचं पान आहे? विलासजी, आम्ही जेव्हा इतिहास संशोधनाबद्दल बोलतो तर आम्ही याची काळजी घेतली पाहिजे की दंतकथेला आपण आपल्या इच्छेनुसार सादर करू नये. पहिली गोष्ट मी हे सांगू इच्छितो की कोणत्याही माहितीचे जे स्रोत असतात, इतिहास संशोधनामध्ये महत्वाचा जो भाग आहे स्रोत विश्लेषणाचा, त्यामध्ये विश्वासार्हता मूल्यांकन हे फार महत्वाचा टप्पा आहे. त्याच्यामध्ये लेखकाची भूमिका, पक्षपात आणि स्रोताची सुसंगतता. आता आदरणीय सोनवणे साहेबांनी जे संदर्भ दिलेले आहेत पुस्तकांचे, तर माझा एक प्रश्न हे आहे की मी एक इतिहासाचा विद्यार्थी आहे की त्या पुस्तकातल्या लेखकांनी ही माहिती कुठून संकलन केली, त्याचा संदर्भ काय, हे जर दिलं असतं ना तर आपल्याला चर्चा करायला अजून थोडासा म्हणजे समजलं असतं. मी पटकन उत्तर घेतो. इतिहासकारानं लिहिलं हे सांगितलं, पण ते प्रत्यक्षदर्शी होते का किंवा त्यांनी दुसऱ्या पुस्तकातून ती माहिती घेतली हे आपल्याला स्पष्ट झालेलं नाही. सोनवणे सर, पटकन तुमचं उत्तर, मला पुढच्या मुद्द्यावर जायचंय. ऐका की सर, काय होते, आपण नुसती चर्चा करणार आहोत, मुळाशी जाणार नाही. मग स्रोताची सुसंगतता काय आहे की जे स्रोत आहे, नाही, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला त्याचं उत्तर पटकन घेऊन नंतर पुढचा मुद्दा घेऊ तुमचा. तुम्ही जो आक्षेप घेतला सोनवणे सर, त्यांनी 5 आता पुरावे दिले, पुरावे सांगितले, त्यांचं असं म्हणणं आहे की ते सुसंगत आहेत का, त्याचा आधार काय आहे, त्याच्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. त्यांनी माहिती कुठून घेतलेली आहे त्याचा संदर्भ मी काय? तोच मुद्दा उच्चारला, मी सुभानाली तेच विचारलंय. हा प्लीज सर. हा पुरावा जर्मन मिशनरीने दिलेला आहे. त्यांनी रायगडाला भेट दिलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची जी कारवाई होती तिथपर्यंत त्याच्यामध्ये वेर वार शिवाजी हे त्या प्रकरणाचं नाव आहे त्या पुस्तकातल्या. आणि ते प्रकाशित केलंय बासेल इथले मिशनरी चर्चने, जी स्वित्झर्लंड मध्ये आहे. आणि युरोपातले मिशनरी जे जगभर प्रवासासाठी जायचे, धर्मप्रचारासाठी असेल किंवा कशासाठी असेल, मी जी माहिती गोळा केली त्यांना जी ऐकायला मिळाली, पाहायला मिळाली, त्याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि वाघ्या कुत्र्याचं वर्णन प्रत्यक्षदर्शी माणसाने करावं तसं ते वर्णन केलेलं आहे. आणि हा त्रयस्थ पुरावा आहे. जसं युएन संघ असेल, इत्सिन असेल, जे परदेशी प्रवास इब्न बतुता असेल, या परदेशी प्रवाशांची वर्णनं आपल्याला एक नवी दृष्टी देतात, कारण ते निपक्ष असतात. कारण त्यांना काही घेणं नसेल लोकल राजकारणाशी, किंवा त्यांना थोडीच माहिती तर वाघ्याचा वाद आज निर्माण होणार आहे. त्यामुळे जर्मनांनी याचा अर्थ त्या पुस्तकाचा आधार दंतकथा सुद्धा आहे. ही दंतकथाच त्यांचा आधार आहे, स्रोत नाही. प्रत्यक्ष दर्शन, प्रत्यक्ष पाहिलंय त्यांनी कोणत्या पुस्तकात माहिती घेऊन ती माहिती दिलेली नाहीये. आणि समजा तुमचं जर असंच म्हणणं की दुसऱ्या पुस्तकाने घेतली, म्हणजे ही माहिती 1854 सालीच ती सर्वत्र सर्वमुखी झालेली होती, याचा हा पुरावा आहे. म्हणजे वाघ्या हा 1920 साली 1936 सालीच उदयाला आला आणि त्याच्या आधी वाघ्या नावाचा प्राणीच अस्तित्वात नव्हता. ठीक आहे, मी हाच मुद्दा घेऊन पुढे जाणार आहे. मला प्रश्न हा आहे की रायगडावर कोणालाही वाघ्याबद्दल माहित नाही. विदेशी इतिहासकारांना किंवा संशोधकांना याच्याबद्दल माहिती आहे, ते पण शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या 150 वर्षानंतर. आपण याच्यावर थोडासा विचार करायला हवा की रायगडावर वाघ्या कुत्र्याचं अस्तित्व असताना रायगडावर कोणताही उल्लेख नाही आहे. इतिहास चरित्रामध्ये कोणत्याही घटनेमध्ये शिवाजी महाराजांसोबत रायगडावर वाघ्या कुत्रा होता याचा कोणताही आपल्याला समकालीन पुरावा भेटत नाही. पण हे आपण नंतर जे विदेशी आलेले आहेत तिथं पर्यटक, त्यांनी दंतकथेला आधार मानून जर हे लिहिलं असेल तर याला आपण प्रत्यक्षदर्शी पुरावा कसा म्हणावा? सोनवणे सर प्लीज. गोष्ट अशी आहे, याच्यामध्ये ब्रिटिशांनी शिवाजी 1883 जे गॅझेट आहे, कोलाबा गॅझेट, त्याच्यात शिवसमाधीचाही उल्लेख नाहीये. त्याच्या शिवसमाधीचाच उल्लेख नाहीये. इथं वस्तू आहे. याचा अर्थ शिवाजी महाराजांची समाधी तेथे नव्हतीच, स्मारक नव्हतं. आदरणीय सोनवणे साहेब, एखाद्या कुत्र्याचं अस्तित्व आपल्याला सिद्ध करण्यासाठी आपण जर शिवसमाधी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या समाधीची तुलना कशी करू शकतो? इतिहासामध्ये समकालीन पुरावे आहेत ना, त्याचे संदर्भ आहेत ना. आपण जर समजा सुसंगतता पाहिली स्रोताची, तर शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल इतर स्रोत आहेत ना आपल्याकडे. पण वाघ्या कुत्र्याचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आपण हे आधार देणं, मला असं वाटते साहेब, आपण फार आदरणीय आहात. आपण हा आधार नाही दिला पाहिजे. पटकन एक छोटीशी कमेंट सोनवणे सर तुमची, बाकी पाहुण्यांना पण मला चर्चेत आणायचं आणि बाकी मुद्दे घ्यायचे.
की शिवाजी महाराजांच्या ज्या अन्य पत्नी होत्या त्यांच्याही स्मारकाबद्दल कुठेही काही उल्लेख नाहीये. हम्म. याचा अर्थ त्यांच्या पत्नी हे अस्तित्वात आधार होऊ शकत नाही ना, हे ठीक आहे, स्रोत होऊ ठीक आहे. शकत नाही ना. ठीक आहे. त्यांच्या पैगंबर पत्नीचं शेख- जर पैगंबर शेख यांना आहे चर्चेत मला आता आणायचं आहे. म्हणून जर वाघ्या कुत्र्याची तुलना त्यांच्या कुटुंबातल्या ठीक आहे, सुमनाली, सुमनाली, तुमचा मुद्दा कळला, तुमचा मुद्दा कळला. मला पैगंबर शेख यांना चर्चेत आणायचं आहे. तुमचा आक्षेप पण कळला, आक्षेप कळला. पैगंबरजी, ज्या प्रकारची आता मांडणी केली जाते वाघ्याच्या समर्थनार्थ, वाघाच्या विरोधामध्ये, तुम्हाला या सगळ्या इतिहासाच्या अभ्यासातून काय दिसलं आणि हा सगळ्या वादाकडे तुम्ही कसं पाहताय? मला सगळ्यात पहिली गोष्ट तर इथे असलेल्या जे ज्येष्ठ अभ्यासक वगैरे आहे यांच्या कल्पना विलासाचं मला खरंच कौतुक वाटतं. वाघ्या कुत्र्याचा उल्लेख जो आहे, आपण समकालीन जरी पुस्तकं घेतली, कवी परमानंद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये शिवभारत जे आहे ते लिहिलं होतं. त्या शिवभारतामध्ये देखील या कुत्र्याचा कुठल्याही पद्धतीचा उल्लेख नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं देहांत झाल्यानंतर सभासद बकर जी आहे ती 14 वर्षांनी लिहायला घेतली. त्या सभासद बकरीमध्ये देखील ह्या वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नाहीये. आणि अशा छत्रपती संभाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांचं देहांत झाल्यानंतर खरंच ही सांस्कृतिक विकृती आहे की काही, ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. मी अतिशय जबाबदारीने या गोष्टी बोलतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचं देहांत झाल्यानंतर ज्या आहेत त्या पुतळाबाई सती गेल्या. त्या सती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ज्या ठिकाणी बांधलेली आहे त्याच्या आजूबाजूला सती गेलेल्या आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे इतिहासामध्ये अशा पद्धतीनं जे आहे ते घुसवलं गेलेलं आहे की समर्था घरचे श्वान त्याला सर्व ही देती मान, आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेमध्ये जे आहे ते एका कुत्र्याने उडी मारली, अशा पद्धतीचा जो काही ऐतिहासिक संदर्भ दिला जातोय, त्या गोष्टीच खरंच महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या पत्नी आहेत पुतळाबाई यांनी खरं तर सती गेल्या होत्या त्या, आणि त्यांची कुठलीही समाधी छत्रपती संभाजी महाराजांनी बांधली नाही असं सांगण्यात येतं हे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधली, छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज वाघ्या कुत्र्याची समाधी बांधली असं सांगण्यात येत आहे. 1905 साली जे आहे ते ची ग गोगटे यांनी महाराष्ट्र देशातील किल्ले हे पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये त्यांनी एका कुत्र्याचा उल्लेख केलाय. त्या कुत्र्याला तोपर्यंत नाव नव्हतं, त्याचं नाव वगैरे काहीही लिहिण्यात आलेलं नाही. आणि ते पण 18व्या शतकातच वाघ्या हे नाव आलं असं ते म्हणतात ना, त्यांचे जे संदर्भ आहेत ते पण जे सांगतायत का तो पण समकालीन नाहीये. जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयात असताना कवी परमानंद शिवभारत लिहितात, त्या शिवभारतामध्ये कुठल्याही पद्धतीचा कुत्र्याचा उल्लेख नाहीये. सभासद बकरीमध्ये जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं जे आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते सांगितलं आहे सभासद बकरीमध्ये. त्या सभासद बकरीमध्ये या कुत्र्याचा उल्लेख नाही, म्हणजे आजूबाजूला देखील. आणि 1854 साली जे आहे त्याचे पुरावे दिले जात आहेत. 1906 साली त्याच्यानंतर या कुत्र्याचं उदात्तीकरण कधी झालं? या कुत्र्याचं उदात्तीकरण झालं गडकरींनी, राम गणेश गडकरी यांनी राजसन्यास ज्यावेळेस त्या नाटक लिहिलं, त्या नाटकामध्ये या कुत्र्याला पहिल्यांदा नाव जे आहे ते वाघ्या कुत्र्या हे जे नाव आहे हे गडकरींनी दिलं. आणि गडकरींच्या त्या समर्थ घरचे श्वान त्याला सर्व ही देती मान वगैरे ह्या ज्या लाईनी आहेत त्याच्यामुळं, आणि त्यांनी जी त्या नाटकाची जी अर्पण पत्रिका आहे ती कोणालाही समर्पित न करता ती या कुत्र्याला समर्पित केली. आणि त्या कुत्र्याला समर्पित करून त्या राजसन्यास नाटकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जे आहे ते बदनामीकारक उल्लेख त्यांनी केला. याच राम गणेश गडकरींचा सांस्कृतिक जी विकृती आहे ती लक्षात घ्या. याच गडकरींच्या रेफरन्सच्या ह्यांनी जे आहे ते पुतळा उभा केला गेला पुण्यामध्ये. प्लीज फक्त 1 मिनिट हा मुद्दा क्लिअर करू द्या. याच गडकरींचा पुतळा जो आहे तो पुण्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज उद्यानामध्ये बसवला जातो. छत्रपती संभाजी महाराज उद्यानामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा पाहिजे, तिथं गडकरींचा पुतळा बसवला जातो. मग या सगळ्या गोष्टीचं जर तुम्ही पूर्णपणे सर्कल जर पाहिलं तर इतिहासाचं कुठेतरी विकृतीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि माझी अशी विनंती आहे या माध्यमातून की या गोष्टीचा आणि धनगर समाजाचा काहीही संबंध नाहीये. कारण की धनगर समाजाचा इतिहास हा अतिशय जाज्वल्य प्रखर मोठा इतिहास आहे. मल्हारराव होळकर आहे, तुकोजी होळकर आहेत, यांचं इतिहासामध्ये खूप मोठं योगदान आहे. ते योगदान जे आहे या काल्पनिक कुत्र्याच्या पुतळ्यापेक्षा अधिक जास्त महत्वाचं आहे. खूप महत्वाचा तुम्ही मुद्दा मांडला आणि मला त्याच मुद्द्याला धरून तुषार दामगुडे यांना विचारायचं आहे. मुद्दा या ठिकाणी हा पण येतोय की इथं एक प्रकारे त्या कुत्र्याचं उदात्तीकरण सुरू झालंय, त्याला काही ऐतिहासिक संदर्भ सुद्धा दिले, मग इतिहासातल्या विकृतीपणा जो केला जातोय त्याच्याबद्दलचा उल्लेख केला गेला. खरंच असं झालं का की त्या
कुत्र्याचं उदात्तीकरण झालेलं आहे, ज्याला ऐतिहासिक कुठलाही संदर्भ नाही? साहित्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकार असतात. त्याच्यामध्ये शाहीर, कादंबरीकार, नाटककार आणि संदर्भ ग्रंथ लिहिणारे असे त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. शाहीर, कादंबरीकार, चित्रपट बनवणारे, ही ती त्यांनी निर्मित करत असलेली कलाकृती ही कशी आकर्षक होईल, लोकांना कशी मनोरंजनात्मक वाटेल, अशा पद्धतीने ते मांडत असतात. त्याच्यामध्ये ते अलंकारिक भाषेचा, त्यातल्या काही घटनांचा, काही मोकळ्या जागांचा ते स्वतः वापर करून त्याच्यामध्ये त्या मोकळ्या जागा भरतात. संदर्भ ग्रंथकारांना मात्र ही मुभा नसते. त्यामुळे शिवचरित्र असो नाहीतर आणखीन कुणाचं चरित्र असो, ते अभ्यास करताना आपल्याला मूळ आणि त्याचप्रमाणे कशाचे संदर्भ आहेत या गोष्टींचं बघावं लागतं. आता राम गणेश गडकरी हे काही इतिहासकार नाहीये, ते एक नाटककार आहेत. त्यांनी त्यांच्या नाटकाला जे त्यांना योग्य वाटलं त्या प्रकारे त्यांनी ते लिहिलं. त्या काळामध्ये जे साहित्य उपलब्ध होतं त्याच्यानुसार ते लिहिलं. पण मराठ्याच्या साहित्याचे लाखो कागदपत्र हे त्या काळामध्ये अनेक उजेडात यायचे राहून गेले होते. अजून पण ते जसं पुढे आले होते, जसं पुढे आले तसं तो आणखीन काही वेगवेगळं हे येत गेला. सोनवणी सरांनी जे मांडलं त्याच्याशी मी सहमत आहे की तो पुतळा कधी आला, त्याचा संदर्भ काय आहे. इतिहास हा स्वतःला कायम रिपीट करत असतो असं म्हणतात. त्याचप्रमाणे आज आपल्याला असं दिसेल की एखाद्याचं नाव हिंदू आहे म्हणजे तो काही हिंदू धर्माचाच अनुयायी असं काही नाही, कारण हे शिवाजी महाराजांना चुकलं नाही, हे संभाजी महाराजांना देखील चुकलेलं नाहीये. आज आपण चर्चा कशावर करतोय तर तो कुत्रा तिथं असावा की नसावा. खरं बघायला गेलं तर हा विषय सुरू कुठून झाला होता की इथं औरंगजेबाची समाधी असावी का नसावी. औरंगजेबाने तर सर्वांचं अनेकांचं धर्मांतर केलं, माणसं मारली, शिवाजी महाराजांच्या मुलाची हत्या केली. तो विषय बाजूला पडून आज चर्चा कशावर सुभान अलीला थांबवत आपण औरंगजेबावर खूप केलेली चर्चा, तुमची दिशा चुकीची आहे. हा विषयांतर नको. मी तुम्हाला असं म्हणतो, हा सुद्धा मागत नाही, क्षत्रिय आहे. कुणाला चावत नाही. सुभान अलीजी आपण विषयांतर नको. आपण एक चुकीचं मी असं म्हणतो, हा कुत्रा कुणाला चावत नाही, हा कुत्रा कुणाचं धर्मांतर करत नाही, हा कुत्रा कुठल्या देवळांना पाडत नाही, पण आज तो हटवण्याची मागणी केली जाते. कारण या महाराष्ट्रामध्ये काही दहशतवादी संघटना आहेत की जे स्वतःच ठरवतात आणि घोषित करतात की हे अनैतिहासिक आहे. नाही तुषारजी ही मागणी कोण करतंय बघा ना, ही मागणी कोण करतंय? संभाजीराजे छत्रपती स्वतः मागणी करतायत ना. त्रास देत नाही याचा काय अर्थ नाही. तिकडे येतो. ठीक आहे पैगंबरजी तुम्ही बोला, मी येतो दोघांकडे येतो. पैगंबरजी तुमची कमेंट. कोल्हापूरमध्ये शिवाजी महाराजांचा सगळ्यात पहिला पुतळा हा भालजी पेंढारकरांनी बसवला. तुषारजी एक मिनिट. हा, खुलताबाद मधली जी औरंगजेबाची कबर आहे ती इथल्या मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे. आणि तो इतिहास आहे या महाराष्ट्राचा की औरंगजेब या महाराष्ट्रामध्ये आला, तो 23 वर्ष मराठ्यांशी लढला आणि मराठ्यांनी औरंगजेबाला कात्रजचं पाणी दाखवलं. हे त्या शौर्याचं प्रतीक आहे. औरंगजेबाची जी कबर आहे ती ऐतिहासिक आहे, त्याला ऐतिहासिक पुरावे आहेत. औरंगजेब कसा होता, क्रूर होता, त्याने किती जणांचे धर्मांतर केले, त्यांनी त्याच्या 27 नातेवाईकांच्या देखील हत्या केल्या औरंगजेबाने. मग आता त्या धर्मासाठी केल्या का, हाही देखील चर्चेचा विषय आहे. तर औरंगजेबाची कबर आणि हा वाघ्या पुतळा, ठीक आहे मी तेवढ्यापुरती ही कमेंट घेणार आहे, कारण औरंगजेबावर आज चर्चा नाहीये, आपली चर्चा औरंगजेबावर नाहीये. तुषारजी प्लीज. जे लॉजिक इथं मांडलं जातंय, मग महात्मा गांधींपासून राजीव गांधी पर्यंत मारलेल्या प्रत्येक हत्याऱ्याचं एक कबर त्या राजघाटावर उभी करावी लागेल. नथुराम गोडसेची करणार आहे का? हे बोल बच्चन दुसऱ्याला द्यावेत. औरंगजेबाचं आठवणच हवी असेल तर तिथे एक टॉयलेट उभं करू, कबरीची आवश्यकता नाही. दुसरं, काही लोक हे जे आज कोल्हापूर मधली सगळ्यात पहिली शिवाजी महाराजांचा पुतळा हा भालजी पेंढारकरांनी उभा केला, कुठल्या भोसलेंनी उभा नाही केला तो. त्यांना काय मिळालं तर जेव्हा गांधी हत्या झाली त्यांच्या पूर्ण स्टुडिओची राख रांगोळी करण्यात आली. आजपर्यंत कुठल्या वंशजाने कुठला चित्रपट, नाटक किंवा तत्सम कुठली गोष्ट शिवाजी महाराजांवरची स्पॉन्सर नाही केली. आज सामान्य घरामधले भक्त हे तिथे जातात, तिथं दिवा लावतात, पुस्तकं निर्माण करतात, नाटकं निर्माण करतात, हे त्याच्यावरती आक्षेप घेतात, हे पाडा ते काढा, हेच होऊन देणार नाही, ते देऊन देणार नाही. ज्याला कर्तृत्व करतो त्याला एखादा आक्षेप घेण्याचा अधिकार असतो. ठीक आहे, मी कर्तृत्व करत नाही त्याला कसला अधिकार नाही. ठीक आहे, या चर्चेमध्ये खरं तर सुधीरराजे भोसले जो आक्षेप घेतला जातोय सातत्यानं, आक्षेप हा आहे की तिथं अपमान होतोय. खरं अपमान म्हणजे नेमकं काय आहे
त्याच्याबद्दल थोडंसं सांगा, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की होळकरांना तिथून हे करणं तो अपमान आहे. नाही, आता होळकरांचा इतिहास मी त्यांना सांगितलाच. म्हणजे तसं होळकरांनी अशा प्रकारचं म्हणजे हेतूवर हेच शंका आहे होळकरांचा अपमान तुमची? करतायत. होळकरांचा मला हेतूवर संशय याच्यासाठी आहे, लक्षात घ्या. त्याला दामगोडे साहेबांनी आता कुठलाही विषय नसताना तिकडे औरंगजेब आणि मग हिंदू मुस्लिम आणि हे सगळं घेतलं. ह्यांचा हा अजेंडा आहे, लक्षात घ्या. आता विषय काय होतोय, आपला विषय आहे आपला चाललाय कुत्र्याचा, हे चाललेत औरंगजेबाकडे. आपण काय केलं पाहिजे? आता त्यांनी जो दुसरा नाही, विषय घेतला महाराष्ट्रात माझ्यावर- ही चर्चा कुणाला औरंगजेब औरंगजेबाचे पाहिजे, नातेवाईक कुणाला त्याच्या बाजूने म्हणजे असं त्यांनी भालजी हिंदुत्वाला पेंढारकरांचं हिंदुत्वादेची सांगितलं, लाईन सर. पाहिजे, त्यांनी भालजी कुणाला पेंढारकरांचं सांगितलं. जातीय पाहिजे. औरंगजेबाचे ऐका ना, नातेवाईक त्यांच्या औरंगजेबाच्या त्यांच्या बाजूने बोलण्यामध्ये विला तुम्ही थांबा सर, दामगोडे सर. हा. तुम्ही आता त्यांनी भालजी पेंढारकरांचा विषय सांगितला. भालजी पेंढारकरांनी थोरातांची कमळा, गोदावरी, मंजुळा, आपली ती मंजुळा, हे सगळ्या ज्या काय कथा रचल्या आणि त्याच्यावरून चित्रपट बनवले, त्याच्यात संभाजी महाराजांची यथेच्छ बदनामी झालेली आहे. या बाबतीत त्यांचं काय तुम्ही म्हणणं? किती चित्रपट आणि एवढी बनवला? बदनामी तुम्ही केली म्हणून त्यांना अधिकार आहे छत्रपती शिवाजी ऐका ना, आपण महाराजांचा, असं विषयांतर म्हणायचं नको, का विषयांतर दामोदरांना? अहो, काय वाघ्या- विचार करता तुम्ही? ऐका ना. नाही, ते जे भोसले साहेब, मला ते सांगा. समाधीचा जो जीर्णोद्धार केला गेला, पण भोसल्याने कुठल्याही छत्रपती शिवाजी महाराज, भोसले काय कुठल्याही बहुजन समाजातल्या माणसाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी आजतागत केली नाही, आजतागत. अहो, पण त्यांनी पुस्तक काहीच रूपाने केलं नाही. अनेक आता प्रकारच्या दुर्दैव आहे बदनामी ना. आतापर्यंत त्यांनी झाल्या काहीच केलं नाही. त्याबद्दल दामगुड्यांचं काय मत आहे? त्यांनी किती पुस्तकं निर्माण केली? पिक्चरच्या माध्यमातून असू देईल, वंशजांनी कादंबरीच्या किती माध्यमातून असू देईल. चित्रपट निर्माण सुधीर केले? राजेजी, इतिहास ऐका ना, पुस्तक आहे. आपण त्याच्यातनं त्या खूप लांबपर्यंत जाईल. तो मुद्दा पुन्हा येईल तो. चिठ्ठीस आणि लिहिली बकर असेल. हा, या स्वतः बाबतीत काही तुमचं काय करणार म्हणणं नाही, आहे? दुसऱ्याला काही करून सुधीर देणार राजेजी, नाही. हिंदू, मुस्लिम, सुधीर राजेजी, हिंदू, ऐका ना, मुस्लिम ऐका ना. आणि मूळ मुद्द्याला बगल द्यायची. तुम्हाला आणि औरंगजेबावर बिचारा आलं का दुःख झालं? महाराजांच्या अरे, समाधीचा अजिबात नाही. जीर्णोद्धार औरंगजेब केला. बोलला कोणाला? आम्ही ओळखत नाही तुमचा औरंगजेबाला. कोण आहे औरंगजेब आम्ही नेमका? मातीत गाडला त्याला, इथे गाडला त्याचा पुरावा आहे. तुम्ही नाही पुरावा गाडला. नष्ट करायला नाही, करताय. नाही. आमच्या शौर्याचा औरंगजेबाचं आमच्या फारच ह्याच्यात तुम्ही नाही प्रेम आहे गाडलं. सगळ्यांना. पुरावा तुम्ही नष्ट ठीक करताय. आहे. मी भागातलं आपलं नाही काय गाडलं खबर राहिली पाहिजे. भावळ्याने आपल्याला गाडला तो. गाडलाय. मी भावळा आहे, आम्ही मी. ठेवतोय. आणि बरं, मी दोघांना थांबवतो. गाडला तो. तुषारजी, एक मिनिट, एक मिनिट. सुधीर राजेजी. भावळ्याने गाडला तो. तुम्हाला तो नष्ट करायचा आहे. तुम्ही एजेंडा राबवताय त्यांचा. एक मिनिट. हे बघा, हे तुम्हाला असलं हे औरंगजेब- महाराष्ट्रात नाही, नाही, चालू आता- देणार नाही. ठीक आहे. चालू देणार ठीक आहे. नाही. तुमचा हिंदू मी येतो, दोघांकडे येतो. आता औरंगजेब मला का दुखवतोय तुम्हाला? लक्ष्मण हाकेंना विचारायचं दुखवायचा आहे. संबंध येत नाही हो. काय संबंध येतो? कुत्र्याचा तिथं तुम्ही वाघ्याचा चित्रपट पुतळा निर्माण तिथं करा. असल्यामुळे, समाधी असल्यामुळे अपमान होतोय महाराजांचा, ही जी थेरी आहे, आणि तो अपमान करण्यासाठी तिथं उभं केलं गेलं, ही जी थेरी आहे, या थेरीला तुमचा विरोध आहे का? ह्या थेरीला कसं तुम्ही खोडून काढताय? कारण त्यांचं म्हणणं आहे की त्याचं एवढं उदात्तीकरण कशासाठी? मग मला एकच सांगा, ज्यावेळी छत्रपती शिवरायांच्या समाधीची जीर्णोद्धार समिती महाराष्ट्रामध्ये गठीत झाली, त्यावेळी अनेक लोक त्यामध्ये तज्ज्ञ मंडळी होती. त्या सगळ्या लोकांच्या हेतूविषयी किंवा त्या लोकांना जे काही समाधीचा जीर्णोद्धार करायचा होता, त्या सगळ्या लोकांच्या हेतूविषयी शंका उपस्थित होते ना. आणि बरं, जरी शंका उपस्थित झाली तर या लोकांना अवमान करायचा होता छत्रपती शिवरायांचा. आणि मग 70-80 वर्ष तुम्ही ते शांत बघत बसला. त्यावेळी छत्रपती शिवरायांचे वंशज कोणीच नव्हते. त्यावेळी हा प्रश्न उपस्थित झाला नाही. आणि बघा, या संभाजीराजेंनी हा जो प्रश्न उपस्थित केलाय आणि अल्टिमेटम दिला 31 तारखेचा. 31 तारखेला मातोश्री अहिल्यादेवी होळकरांची 300वी जयंती साजरी होती. या महाराष्ट्रामधलं वातावरण 31 तारखेचा अल्टिमेटम देऊन त्या संभाजी म्हणजे अल्टिमेटम आणि जयंतीचा दिवस तो त्याला आक्षेप आहे तुमचा? प्रश्नच नाही. अल्टिमेटम 31 तारीख का निवडली? संभाजी भोसलेने ही 31 तारीख का निवडली? त्यांना दुसरी तारीख कुठली दिसली नाही. सुधीराजे तुम्हाला हे बघा, जर त्यांचं म्हणणं असेल 31 तारखेच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती आहे आणि त्या दिवशी तारीख घेतलेली आहे, हे चुकीचं असेल तर आपण त्याबद्दल तारीख बोलू शकतो, तारीख बदलू शकतो. पण कुत्राच तिथे हवा आणि म्हणून हे अशा प्रकारचे जे मुद्दे उपस्थित करतात हे चुकी आहे. अवमान कसा होतो ते सांगा ना काय महाराष्ट्राला. चाललंय हे? याचा काय संबंध येतो? या गोष्टीचा वाघ्या कुत्र्याचा काही संबंध नसता. तुम्ही वाघ्या कुत्र्याचं एवढं समर्थन का करताय? ठीक आहे. तुम्हाला कुत्र्याचं एवढं करायला? पण सुधीराजेजी अक्षय हाके साहेब, हे राजकारणाचा अड्डा नाही. इतिहासावर बोलावं लागतंय. तुम्हाला माहित नसेल छत्रपती प्रतापसिंह राजांना पेशव्यांनी किती त्रास दिला, हा इतिहास तुम्हाला दाखवावा लागेल. सुधीराजेजी ऐका ना, एक मिनिट. इतिहासाचं काही माहित नाहीये, तुम्ही सांगू नका. हाके साहेब, एक मिनिट प्लीज थांबवतोय. सुधीराजेजी, मुद्दा हा आहे की त्या कुत्र्याचा नेमका त्रास काय, एक मुद्दा. दुसरा,
कुत्र्यामुळे अवमान होतो म्हणजे नेमकं काय होतं? खरं तर तो स्वामी भक्तीचा आहे, स्वामी निष्ठेचं प्रतीक आहे. महाराष्ट्राला आतापर्यंत तो एक आख्यायिका असेल, इतिहास म्हणजे काय ते आहे. इतका तीव्र विरोध कुत्र्यावर, एवढा राग का? हा पण प्रश्न आहे ना. नाही, हे बघा लक्षात घ्या, आपण विलास सर, हा. आपण जेम्स लेनचे जे प्रकरण बाहेर आलं त्याच्यानंतर हा विषय लक्षात आला. लक्षात घ्या, जेम्स जेम्स लेन प्रकर्षाने, अरे तुम्ही थांबा ना आके, लक्ष्मण आके, अहो हे राजकारणाचा अड्डा नाहीये. तिकडे जाऊन तिकडे बीडला जाऊन अड्डा करा तो तुमचा. इथे नाहीये, इथे इतिहासावर बोलावं लागतं. बरं, तुम्ही बोला. लक्ष्मण लक्ष्मणजी, एक मिनिट, येतो मी तुमच्याकडे. जेम्स लेन तुमच्याकडे येतो. नोंदी केलेल्या हा, आहेत, ज्या नोंदी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये तो प्रकर्षाने म्हणतो महाराष्ट्रामध्ये अशी काही स्मारकं उभारलेली आहेत. त्याच्यामध्ये जो पुढे त्याने उल्लेख केलेला आहे जिजाऊंचा आणि जो काही दादोजी कोंडदेव बाबतीत जो उल्लेख केलेला आहे तो त्याचा संदर्भ देतोय. त्यामुळे वाघ्याचा उल्लेख आहे त्याच्यात, वाघ्याचा उल्लेख आहे त्याच्यात. नाही तुम्हाला नाही, मला माझा मुद्दा पूर्ण होऊ द्या. आहे का जेम्स ते लेनच्या लक्षात घ्या, पुस्तकात? अशा प्रकारची स्मारकं ही जाणून बुजून बनली. आता थोडक्यात सांगतो तुम्हाला, राजसन्यास नाटकाचं संभाजी महाराजांची यथेच्छ बदनामी तुम्ही दुसरं बोलू काहीच शकत नाही नाही. का? तुम्ही वाचलं का? तुम्ही वाचलं आखे ते जाऊन ते तुम्हाला माहित नाही कशाला बोलता. तुम्ही या सगळ्या तर त्या जिल्ह्याच्या राजसन्यास प्रश्न नाटकामध्ये उपस्थित करणार संभाजी का? महाराजांची यथेच्छ बदनामी केलेली आहे. त्या राम गणेश गडकरींचा पुतळा पुण्याच्या छत्रपती संभाजी महाराज उद्यान, आणि हा पुतळा कुणाचा तर गडकरीचा. हे अशा प्रकारची ठरवून काही व्यवस्था आहे. आता बिचारे हाके आमचे त्याच्यातून बाजूला असतील, त्यांना काही त्यातलं माहित नसेल, पण हे सगळी व्यवस्था करणारी एक मंडळी आहे या महाराष्ट्रात कार्यरत आहे. ठीक आहे. आणि मग मी- ती मी- कोरटकर मी- आणि म्हणजे कोल्हापूर- मी संजय सोनवणे सरांना विचारणार आहे. संजय, माझा वेळ संपलाय. सोनवणे सर, ब्राह्मण द्वेष अशा त्यांचं असं पद्धतीने म्हणणं आहे व्यक्त की करा. हे इतिहासाचं विकृतीकरणाची एक जी प्लॅनिंग आहे गेल्या काही वर्षांमधली, मग ते जेम्स लेनचा पण त्यांनी उल्लेख केलेला आहे, आणि उदात्तीकरण सुद्धा आहे. हे जे मुद्दे आहेत हे तुम्हाला पटतायत का? खरंच कुत्र्याच्या बद्दल की नाही आम्ही आता हे तोडूच देणार नाही किंवा तिथून हटवूच देणार नाही, हे उदात्तीकरण आहे का? मुळात कुत्र्याचं कोणी आतापर्यंत उदात्तीकरण केलं नव्हतं, कोणाला त्याच्याशी देणं घेणंही नव्हतं. कुत्र्याचं ते असणं हे उलटी त्याची जी कथा वाचायची ती लोकांना प्रेरणादायी, स्फूर्तीदायी आणि प्राण्याबद्दलचं प्रेम वाढवणारी अशा स्वरूपाची कथाची असं अनेकांनी मला सांगितलेलं आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचा अपमान त्या कुत्र्यामुळे होतो किंवा होत होता असं अजिबात तथ्य त्याच्यामध्ये नाही आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जेम्स लेनचा वगैरे उल्लेख केला, दादोजी कोंडदेवचा उल्लेख केला, ती गोष्ट खरी आहे दादोजी कोंडदेव बाबतीत. परंतु गडकरींवर तो आरोप जर करायचा असेल, बदनामी केली, तर केळुसकर गुरुजींचं जे शिवचरित्र, आद्य शिवचरित्र ज्याला आपण म्हणतो, त्यात सुद्धा संभाजी महाराजांबद्दल काय लिहिलं हे भोसले साहेबांनी मुळातनं वाचावं आणि मग ठरवावं की केळुसकर गुरुजींनी त्यांची बदनामी केली नाही. नाटककार हा आपली नाटक सोनवणे साहेब मला एकच सांगा फक्त, नाटककार हे आपलं जे नाटककार आहे, पण त्यांना संदर्भ ग्रंथ कोणता होता त्याच्या समोर, त्यांच्या समोर संदर्भ राम गणेश गडकरी जे नाटक लिहिलेलं आहे त्याच्यात ते शब्द वाचा तोंडचे त्यांनी लिहिलेले आहेत. नाही पण सुधीर राजेजी ऐका ना, पूर्ण नाही, केवळ नाटककारांच्या बद्दलच नाटककारांचा संदर्भ नाही ना, बाकी इतर 5 संदर्भ आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. जर्मन लेखकानं लिहिलेलं आहे, शिलालेख आहे तिकडे, शिल्पपट आहे, हे पुरावे आहे, दंतकथेचा आधार आहे, संदर्भ नाहीत आहे. ठीक आहे, संदर्भ ग्रंथ नाहीये. हा, स्रोताचं विश्वासार्हतेचं मूल्यांकन फार महत्वाचं आहे. बरं, माझा वेळ संपलाय. त्याची सुसंगतता पाहावी लागते. औरंगजेबाने अनेक मशिदी किल्ल्यांवर ठीक आहे, माझा वेळ संपलाय. मी प्रेक्षकांची सुद्धा कमेंट आज जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षक काय म्हणतात या सगळ्या वादाच्या संदर्भात हे आपण पोलच्या माध्यमातून बघूया. खरं तर ही चर्चा या पुढच्या काळात सुद्धा सुरू राहणार आहे. वाघ्याच्या पुतळा हटवण्याची मागणी योग्य आहे का, त्याच्याबद्दलचं अल्टिमेटम देण्यात आलेलं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. ते 35% लोकांना होय वाटतं, 65% लोकांना नाही असं वाटतं. ते हटवणं योग्य नाही, ती मागणी योग्य नाही असं वाटतं. महाराष्ट्रातल्या जनतेचं हे मत आहे, प्रेक्षकांचं हे मत आहे. त्या मताचा आपण आदर करूया आणि बघूया की या सगळ्या वादाच्या मध्ये या वाघ्याच्या समाधीचं पुढे नेमकं काय होतं. कारण यातून आता जोरदारपणे दोन्ही बाजूनी आपापली मतं मांडली जात आहेत. आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडलीत, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. नालासोपारामध्ये एका दुकानात सिलेंडरचा स्फोट झाला. दुकानात ठेवलेल्या 6 सिलेंडरचा स्फोट झालाय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.